नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सारंग देवरे। आज आपण ऐकूयात एव्हियन या व्याधीबद्दल। एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा शब्द जेव्हाही उच्चारला जातो तेव्हा 90% हाडांच्या डॉक्टरांच्या डोळ्यासमोर एक खराब झालेला खुबा रुग्णाच्या डोळ्यासमोर येऊ शकतो। तो बऱ्याच प्रसंगी बायलॅटरल असतो, म्हणजे दोन्ही बाजूला असतो। असं अनेक वेळा आमच्या प्रॅक्टिसमध्ये बघण्यात येतं की रुग्ण आमच्याकडे एकच खुबा दुखवत येतो आणि तपासणी अंती जेव्हा आम्ही टेबलवर रुग्ण तपासतो किंबहुना त्याचा जेव्हा तो एमआरआय हातात घेऊन येतो त्यावेळी हेही लक्षात येतं की त्याला दुसऱ्या खुब्यालाही बाधा झालेली आहे, ज्याबद्दल रुग्ण अत्यंत अनभिज्ञ असतो, त्याला माहिती नसते किंवा त्याला त्रासच नसतो। असं शक्य आहे का डॉक्टर की त्रासच नसताना दुसऱ्या खुब्याला बाधा असू शकते? बिलकुल होऊ शकतं। स्टेज 0, स्टेज 1 या अशा स्टेजेस आहेत जिथं फक्त तुम्हाला बोन एडिमा दिसतो आणि रुग्णाला त्याचा अगदी तसूभरही त्रास नसू शकतो। पण अशा परिस्थितीत उलट तो जी नोटिंग किंवा ती फाइंडिंग जी समोर येते की याला दुसऱ्या बाजूलाही त्रास आहे, ती आपण खूप पॉझिटिव्हली घेतली पाहिजे। कारण जितक्या लवकरच्या स्टेजमध्ये एव्हियनच्या त्रासाला इंटरप्ट केलं जाईल, त्याची ट्रीटमेंट घेतली जाईल, तितक्या लवकर तो बरा होण्याची शक्यता जास्त असते। त्याच्यात साधारणपणे वेगवेगळे क्लासिफिकेशन्स आपण बघतो। एक कर्बॉल्स अँगल बघितला जातो, त्याच्यानंतर एक फिकेट आर्लेटचं क्लासिफिकेशन बघितलं जातं, एक जीआयसी क्लासिफिकेशन बघितलं आणि इतर अनेक अजून आहेत जे ब्रॉडली बरेचसे रेडिओलॉजिस्ट लोकांना माहिती असतात। ते बेसिकली फिकेट आर्लेट असतात आणि ब्रॉड सेन्स मध्ये पण ते सांगतात की हा स्टेज 1 चा त्रास आहे, स्टेज 2 चा त्रास आहे, स्टेज 3 चा त्रास आहे। काही काही क्लासिफिकेशन मध्ये स्टेज 3 नसतंच, पण एक रफली सर्वसाधारणपणे आजकाल ढोबळ कुठल्याही व्यक्तीला आपण सांगू शकतो की स्टेज 3 चा त्रास आहे, म्हणजे त्यांनाही कल्पना येते की यार काहीतरी हा हाताबाहेरचा झालेला आता प्रकार असावा। तसाच काहीसा प्रकार त्या बाबतीतही असतो। जेव्हा स्टेज 3 चा रुग्ण आमच्या समोर येतो तर त्यावेळी त्या रुग्णाचे परतीचे सगळे दरवाजे जवळजवळ बंद झालेले असतात आणि असा रुग्ण स्ट्रेट फॉरवर्ड टोटल हिप रिप्लेसमेंटच्या दिशेने चालत असतो। काही काही लोकांना ऍक्च्युअल बोन डिफॉर्मिटी किंवा लॉस पेक्षा सायनोवायटिसने त्रास खूप जास्त असतो। सायनोवायटिस जसं इतर सांध्यांचा आपण बोटाने पाल्पेट करू शकतो, तसं हिपचं सायनोवायटिस पाल्पेट करणं खूप डिफिकल्ट आहे, किंबहुना शक्य नाही। तो प्रकार बऱ्याचदा फक्त आणि फक्त एमआरआय मध्येच लक्षात येतो आणि असे रुग्ण ज्यांचे ऑपरेशनच्या वेळी आपल्याला लक्षात येतं की खरोखर त्यांचा खुबा इतका वाईट नव्हता, पण तो आतल्या बाजूने निश्चित खराब झालेला होता, बाह्य आवरण त्याचं चांगलं होतं आणि अशा केसेसमध्ये सायनोवायटिस हा एक प्रमुख कारण असतं जो पेशंटला ऑपरेशन टेबल पर्यंत घेऊन येतो। स्टेज 0, स्टेज 1A, स्टेज 1, स्टेज 2A, स्टेज 2B, 3 अशी वेगवेगळे त्याच्यात कॅटेगरायझेशन असतात। मग डॉक्टर सर्वसाधारणपणे अशा कुठल्या स्टेजला डॉक्टर तुमच्या दारापर्यंत आला पाहिजे जे जेणेकरून आपण त्याचं एव्हियनची व्याधी अरेस्ट करू शकू किंवा तिथून पुढे आपण त्याचा जो प्रभाव आहे तो कमी करू शकू? तर स्टेज 2A पर्यंतचे एक बेसिकली कॅल्क्युलेटेडली डॉक्टर तुम्हाला एक अश्युअर करू शकतो की इथपर्यंत आपण निश्चितच त्याला चांगली मदत करू शकतो। ठामपणे हम रूल नाहीये की आपण 2Aच्या प्रत्येक पेशंटला इलाज केल्यावर 100% त्याचं पुढे एव्हियन प्रोग्रेस होणार नाही, पण हे बाय जनरल ऑब्झर्वेशन असतं। एक ढोबळ भाषेत म्हणायचं सांगितलं तर प्री कोलॅप्स स्टेजेस मध्ये जिथं बॉलचा जो आकार असतो तो आकार बदलण्यापूर्वी जर हे प्रयत्न केले गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ऑपरेशनला यश येण्याची शक्यता जास्त असते। सोप्या भाषेत सांगायचं ठरलं तर एखाद्या आटत आलेल्या विहिरीला जशी आपण आडवे बोर मारतो तर तो एक प्रयत्न असतो की कदाचित पाणी लागेल, खात्री नसते। तर तसाच इथं काही प्रकार असतो। स्टेज 0, स्टेज 1 चे पेशंट 100% प्रतिसाद देतात। स्टेज 2 च्या पुढचे थोडेसे डाऊटफुल असतात। स्टेज 2B च्या पुढे आम्ही सुद्धा खात्री करत नाही। स्टेज 3 च्या रुग्णांना हात लावला जात नाही, किंबहुना त्या ठिकाणी कोर डिकम्प्रेशन वगैरे हे सगळ्या गोष्टी मायने नाही ठेवत। काय काय व्याधी असतात, काय काय इलाज आपण या रुग्णांचे करू शकतो? एक रफली सर्वसाधारणपणे फक्त कोर डिकम्प्रेशन, म्हणजे तिथे जे बोन प्रेशर वाढून गेलेलं आहे तर ते बोन प्रेशर रिलीव्ह करण्यासाठी आपण कोर्ड एक त्या ठिकाणी ड्रिल करतो। त्या ड्रिलचा रोख ज्या ठिकाणी आपल्याला एमआरआय मध्ये ती व्याधी दिसते त्या दिशेने ठेवून त्या ठिकाणी ड्रिल केला जातो। ते ड्रिल 6, 6.5, 8 mm पर्यंत पण असू शकते। त्याच्याने बोन पेन, रेस्टिंग बोन पेन मात्र निश्चित कमी होतो। एक रफली सर्वसाधारणपणे अशा त्रासासाठी काय काय मॉडेलिटीज आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या रुग्णाचे सगळे लेटेस्ट रिपोर्ट्स आणि रुग्ण जर शक्य झाले तर घेऊन नजीकच्या तज्ञ डॉक्टरांची भेट घ्या। थँक्यू।